नमस्कार विद्यार्थी मित्रों, कृष्णा महाविद्यालय रेटरे बुद्रुक ज्युनियर विंग संचलित ऑनलाईन व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये मी प्राध्यापक BV बनसोडे आपले सहर्ष स्वागत करत आहे. In last lecture we discussing about the coordination number of central metal ion. लास्ट लेक्चरमध्ये आपण एक पॉईंट बघितला होता, टर्म्स यूज्ड इन कोऑर्डिनेशन केमिस्ट्री. त्याच्यामध्ये हे 3 नंबरची टर्म होती, कोऑर्डिनेशन नंबर ऑफ सेंट्रल मेटल आयन. कोऑर्डिनेशन नंबर ऑफ सेंट्रल मेटल आयन म्हणजे काय आपण बघितलं होतं, जो काही नंबर ऑफ लिगँड असेल डोनर ॲटमला डायरेक्टली अटॅच्ड, तो जो काही नंबर आहे त्या नंबरला जनरली काय म्हटलं जातं, कोऑर्डिनेशन नंबर ऑफ मेटल आयन म्हटलं जातं. म्हणजे जर कोऑर्डिनेशन नंबर तुम्हाला रिप्रेझेंट करायचा असेल तर इन शॉर्ट तिथं आपल्याला काय बघायचं आहे, तर नंबर ऑफ लिगँड्स डोनर ॲटम डायरेक्टली अटॅच्ड टू इट. म्हणजे जो काही तुमचा मेटल आहे त्याला किती लिगँड डायरेक्टली अटॅच आहेत, तो जो नंबर असतो त्या नंबरला जनरली काय म्हटलं जातं, कोऑर्डिनेशन नंबर म्हटलं जातं. मग हे जे काही कोऑर्डिनेशन नंबर्स आहेत, हे कोऑर्डिनेशन नंबर जर आपल्याला बघायचे असतील तर फॉर एक्झाम्पल आपण त्याची एखादी डायग्राम बघू शकतोय. मग समजा इथं आपला मेटल आहे, ह्या मेटलला टोटल 6 लिगँड आहेत. हे 6 लिगँड्स काय केलेले आहेत, डायरेक्टली अटॅच झालेले आहेत. आणि म्हणून हा जो काही तुमचा कॉम्प्लेक्स आहे किंवा हा जो काही तुमचा कोऑर्डिनेशन कंपाऊंड आहे, ह्या कोऑर्डिनेशन नंबर जो असेल तो कोऑर्डिनेशन नंबर किती असणार आहे, तर 6 कोऑर्डिनेशन नंबर असणार आहे. म्हणजे जेवढे लिगँड्स त्याला अटॅच होतात तेवढा त्याचा तो काय असतो, कोऑर्डिनेशन नंबर असतो. पण तो कशावर डिपेंड राहतं, तर नेचर ऑफ लिगँडवरती डिपेंड असतो. तो लिगँड कुठल्या प्रकारचा आहे, बायडेंटेड आहे, मोनोडेंटेड आहे का पॉलिडेंटेड आहे, त्याच्यावरून आपण त्याला काय करत असतोय, मेन्शन करत असतो. मग फॉर एक्झाम्पल आपण जर बघितलं, समजा CONH3 घेतला, त्याला Cl2 मोलिक्युल्स दिले आणि टोटल चार्ज त्याचा किती असणार आहे, +1. आणि ह्या जो काही कॉम्प्लेक्स आहे, ह्या कॉम्प्लेक्समध्ये आपल्याला काय दिसतंय, तर 4 अमोनिया मोलिक्युल्स. म्हणजे ह्या कॉम्प्लेक्समध्ये आपल्याकडे काय आहेत, तर 4 अमोनिया मोलिक्युल्स आहेत आणि 2 क्लोराईड आयन्स आहेत. म्हणजे टोटल लिगँड किती झाले आपल्याकडं, तर 6 लिगँड झाले. आणि 6 लिगँड झाल्यामुळं तिथले लिगँड्स कुठल्या टाईपचे आहेत, तर ऑल ऑफ दिस लिगँड्स आर मोनोडेंटेड लिगँड्स. म्हणजे ते सगळे लिगँड्स कुठले आहेत, तुमचे मोनोडेंटेड लिगँड्स आहेत. आणि म्हणून तिथे डोनर ग्रुप असणार आहेत तुमच्याकडं, तर 6 डोनर ग्रुप असणार आहेत. आणि मग जर 6 डोनर ग्रुप जर असतील तर तिथं जो तुमचा CO+3 आयन आहे त्याचा कोऑर्डिनेशन नंबर जो असेल त्या कॉम्प्लेक्सचा तो किती असतो, तर 6 कोऑर्डिनेशन नंबर तुम्हाला भेटतो. म्हणजे पूर्ण कशावर डिपेंड आहे, तर त्या ठिकाणी किती डोनर ॲटम्स आहेत किंवा किती लिगँड्स त्या ठिकाणी ॲटम अटॅच केलेले आहेत, तो नंबर जो असेल तो नंबर म्हणजे थोडक्यात काय असतो, आपला कोऑर्डिनेशन नंबर असतो. म्हणजे तो टोटल किती डोनर ग्रुप आहेत, 6 डोनर ॲटम्स आहेत. आणि म्हणून त्याचं जे काही कोऑर्डिनेशन नंबर आहे, हा कोऑर्डिनेशन नंबर किती असतो, तर 6 कोऑर्डिनेशन नंबर असतो. दस द कोऑर्डिनेशन नंबर ऑफ मेटल आयन अटॅच्ड टू मोनोडेंटेड लिगँड. म्हणजे जर तो मोनोडेंटेड लिगँडला अटॅच असेल तर इट इज इक्वल टू द नंबर ऑफ लिगँड बॉन्ड टू इट्स. म्हणजे जर आपल्याकडं मोनोडेंटेड लिगँड असेल तर जनरली ते काय असतात, तर इट इज इक्वल टू द नंबर ऑफ लिगँड बॉन्ड टू द मेटल आयन. म्हणजे मेटल आयनला जेवढे लिगँड जोडाल, नंबर ऑफ लिगँड जोडाल, तो जो नंबर असतो तो नंबर म्हणजे थोडक्यात कोण असतो आपला, त्याचा कोऑर्डिनेशन नंबर असतो. फक्त इथं एवढंच आपल्याला बघायचं आहे की तुमचा जो काही लिगँड आहे तो लिगँड कसा पाहिजे, मोनोडेंटेड पाहिजे. ह्याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण एक्सप्लेन केलं होता मोनोडेंटेड लिगँडचा टाईप. मोनोडेंटेड म्हणजे काय, तर ओन्ली 1 डोनर ग्रुप असणारा. आणि ज्याच्याकडे एकच डोनर ग्रुप असेल असे जेवढे तुमचे कंपाऊंड्स असतील त्यांना जनरली आपण काय म्हणतो,
मोनोडेंटेट लिगँड म्हणतो. आणि जर तिथं तुमच्याकडं मोनोडेंटेट लिगँड असतील तर तिथं त्याचा जो काही नंबर असेल कोऑर्डिनेशन नंबर तो कसा असतो, इट इज इक्वल टू द नंबर ऑफ लिगँड्स बॉन्ड टू द मेटल आयन. आणि मग अशा पद्धतीनं आपण काय करतो, कोऑर्डिनेशन नंबर आहे हा कोऑर्डिनेशन नंबर त्या ठिकाणी आयडेंटिफाय करतो. अशा प्रकारे आपण लास्ट लेक्चरमध्ये हे जे काही कोऑर्डिनेशन नंबर होते, फक्त जो काही मोनोडेंटेड लिगँड जर असेल तर तो कसा आयडेंटिफाय करायचा हे आपण बघितलेलं होतं. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचं आहे आता तो जो काही लिगँड आहे तो लिगँडचा टाईप कुठला बघायचा आहे आपल्याला, बायडेंटेट लिगँड बघायचे आहेत. मग इथं आपल्याकडं 2 बायडेंटेट लिगँड आहेत. पहिला आहे इयन किंवा इथिलीन डायअमाइन आणि दुसरा असतो तुमचा ऑक्झॅलेट C2O4 नावाचा कंपाऊंड. म्हणजे आपल्याकडे आता 2 लिगँड आहेत. आज ह्या अगोदर बघितलं होतं लेक्चरमध्ये तो होता टोटल मोनोडेंटेट लिगँड. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचे आहेत ते लिगँड्स कुठले असणार आहेत, आपले बायडेंटेट लिगँड असणार आहेत. मग आपण बघितलेलं आहे ऑलरेडी बायडेंटेट लिगँड म्हणजे काय, तर तिथं काय राहणार आहे तर 2 डोनर ॲटम्स असणार आहेत. म्हणजे जो लिगँड तुमच्याकडं असेल तो लिगँड कसा असतो तर 2 डोनर ॲटम असणारा असतो. मग आता 2 डोनर ॲटम असणारा जर एखादा लिगँड बघितला, समजा फॉर एक्झाम्पल इथिलीन डायअमाइन जर आपण घेतला, थोडक्यात त्याला आपण काय म्हणतो इयन. इथिलीन म्हणजे 2 कार्बन आणि डायअमाइन म्हणजे 2 NH2 ग्रुप. मग त्याचं स्ट्रक्चर जर बघितलं आपण, समजा हे इथिलीन म्हणजे 2 कार्बन आणि त्याच्याकडे काय राहणार आहेत 2 अमाइन ग्रुप. आता हे जे काही 2 अमाइन ग्रुप आहेत ह्याच्यामध्ये जो नायट्रोजन आहे हा नायट्रोजन आपला काय असतो डोनर ॲटम असतो. मग किती नायट्रोजन ह्याच्याकडे आहेत तर 2 नायट्रोजन्स आहेत, एक ह्या साईडला आहे आणि एक ह्या साईडला आहे. आणि हे दोन्हीच्या दोन्ही नायट्रोजन ॲटम्स काय करतात तर जो सेंट्रल मेटल आहे त्या सेंट्रल मेटलला काय केले जातात बॉन्ड केले जातात किंवा डायरेक्टली लिंक केले जातात. त्यामुळं हिथं जो तुमचा इथिलीन डायअमाइन आहे, समजा आपण एक इथिलीन डायअमाइन घेतला तर त्याच्याकडे टोटल डोनर ॲटम्स किती असणार आहेत 2. मग जेवढे तुमच्याकडे वाढत गेले, समजा 2 इथिलीन मॉलिक्यूल घेतले आपण इथिलीन डायअमाइन तर त्याच्याकडे टोटल किती डोनर ग्रुप असणार आहेत 4 डोनर ॲटम्स असणार आहेत. समजा आपण 3 इयन मॉलिक्युल्स घेतले, समजा आपण 3 इथिलीन डायअमाइन मॉलिक्युल्स घेतले तर त्याच्याकडे टोटल किती डोनर ॲटम्स असणार आहेत तर त्याच्या दुप्पट म्हणजे किती 6 डोनर ॲटम्स असणार आहेत. आणि मग त्यानुसार जर आपल्याकडे एखादा बायडेंटेट लिगँड असेल तर त्याला आपण काय करू शकतो त्याचं कोऑर्डिनेशन नंबर आपण आयडेंटिफाय करू शकतो. म्हणजे फक्त बायडेंटेट लिगँड जर आपल्याकडं असेल, मग कुठलाही घ्या, बायडेंटेट लिगँडचा अर्थ काय तर ज्याच्याकडं 2 डोनर ॲटम असतील असे. फॉर एक्झाम्पल आपण इथं बघितलं इथिलीन डायअमाइन. इथिलीन डायअमाइन म्हणजे काय, इथिलीन म्हणजे 2 कार्बन आणि डायअमाइन म्हणजे काय 2 NH2 ग्रुप. आता ह्या स्ट्रक्चरमध्ये आपल्याकडं 2 नायट्रोजन्स आहेत आणि हे दोन्हीच्या दोन्ही नायट्रोजन्स काय प्ले करतात तर त्या ठिकाणी डोनर ग्रुपचा रोल प्ले करतात. किंवा ह्या दोघांच्याकडे काय राहते इलेक्ट्रॉन पेअर राहते आणि म्हणून हे जे काही इथिलीन डायअमाइन आहे ह्या इथिलीन डायअमाइन जवळ किती डोनर ग्रुप असतात 2 डोनर ग्रुप असतात. आणि हे 2 डोनर ग्रुप नायट्रोजनचे हे काय करतात डायरेक्टली मेटलला लिंक करतात. आणि म्हणून जो काही मेटल आहे हा किती ठिकाणी तुम्ही बाउंड करू शकता तर इकडून एक ठिकाणी आणि इकडून एका ठिकाणी, म्हणजे टोटल किती ठिकाणी 2 ठिकाणी. आणि म्हणून ह्या जे काही बायडेंटेट लिगँड्स आहेत ह्याच्याकडं जो काही डोनर ग्रुप असतात किंवा डोनर ॲटम्स असतात हे डोनर ॲटम्स किती असतात 2 डोनर ॲटम्स असतात. मग आपण फॉर एक्झाम्पल जर घेतलं, जर तुमच्याकडे एकच
इथिलीन डायअमाइन मोलिक्यूल असेल तर एकाकडे किती असणार आहेत, 2 डोनर ॲटम्स असणार आहेत. समजा ही संख्या फक्त वाढवा. समजा इथं 1 होतं, आता आपण काय करूया, 2 घेऊया. म्हणजे 2 इयन मोलिक्युल्स असतील तर त्याच्याकडे टोटल डोनर ॲटम्स किती असणार आहेत, 4. समजा त्याच्याकडे 3 असतील तर डोनर ॲटम्स किती असणार आहेत, 6. आणि ह्यांचा वापर करून नंबर ऑफ डोनर ॲटमचा वापर करून आपण काय करू शकतो, त्या ठिकाणी जो काही कोऑर्डिनेशन नंबर आहे तो कोऑर्डिनेशन नंबर आपण आयडेंटिफाय करू शकतो. समजा आपण 2 कॉम्प्लेक्स घेतले त्याच लिगँडचे. समजा द कॉम्प्लेक्सेस, पहिला कॉम्प्लेक्स घेऊया FeC2O4 थाईस ब्रॅकेटच्या बाहेर 3 चार्ज, अँड दुसरा कॉम्प्लेक्स घेतला CO EN थाईस, टोटल त्याचा चार्ज आहे तो किती आहे, 3+. म्हणजे 2 कॉम्प्लेक्स आहेत आणि दोन्हीच्या दोन्ही कॉम्प्लेक्समध्ये एक मेटल असतो आणि एक लिगँड असतो. पण हा जो काही लिगँड आहे ह्या लिगँडचं नेचर कोणत्या प्रकारचं आहे हे आपल्याला कळणं महत्त्वाचं आहे. मग इथं जो लिगँड आहे बघा, इथं पहिल्या ह्याच्यामध्ये ऑक्झॅलेट आहे, दुसऱ्या ह्याच्यामध्ये इथिलीन डायअमाइन आहे आणि दोन्हीच्या दोन्ही लिगँड आहेत. हे लिगँड तुमचे कुठले आहेत तर बायडेंटेट लिगँड म्हटलं जातं. म्हणजे इथं जे तुमच्याकडे लिगँड्स असतील ह्या लिगँडचं नेचर आपल्याला पहिल्यांदा काय करायचं आहे, रिप्रेझेंट करायचं आहे. आणि त्याचं लिगँडचं नेचर कुठलं राहतं, बायडेंटेट लिगँड असणार आहे. म्हणजे एक लिगँड असेल तर त्याच्याकडे किती डोनर ग्रुप असणार आहेत, 2. मग त्यानुसार आपल्याला काय करायचं आहे, त्याचे टोटल जे काही डोनर आयटम्स आहेत ते पहिल्यांदा कॅल्क्युलेट करायचे आहेत. मग कुठलं एक्झाम्पल घ्या. समजा आपण आता हे घेतलं होतं इयनचं. एक इयन जर असेल तर टोटल किती त्याच्याकडे डोनर ग्रुप असणार आहेत, 2. मग आता टोटल बघा 3 इयन आहेत. म्हणजे 3 इयन जर असतील तर त्याच्याकडे टोटल डोनर ॲटम्स किती असणार आहेत, तर टोटल किती असतात, 6. आणि म्हणून जो काही कोऑर्डिनेशन नंबर असेल Fe+3चा किंवा CO3+चा तो किती असतो तुमचा, तर 6 असतो. म्हणजे डायरेक्ट तुम्ही जो काही सेंट्रल मेटल ॲटम आहे हा किती ठिकाणी तुम्ही जोडताय किंवा त्या ठिकाणी टोटल लिगँड्स कोणत्या प्रकारचे आहेत त्याच्यामध्ये डोनर ॲटम्स किती आहेत त्यानुसार आपण त्याचा काय करत असतो, कोऑर्डिनेशन नंबर ठरवत असतो. मग जर हे 2 एक्झाम्पल जर आपण बघितले, हे 2 कॉम्प्लेक्स, तर त्याच्यामधला जो लिगँड आहे हा लिगँड तुमचा कुठला असतो, बायडेंटेट लिगँड असतो. आणि जर हा बायडेंटेट लिगँड तुम्ही रिप्रेझेंट करत असाल तर तुम्हाला त्याच्याकडे काय भेटणार आहेत, टोटल डोनर ॲटम्स किती असतात, तर 3 लिगँडचे टोटल किती असतात, 6 डोनर ॲटम्स असतात. आणि जेवढे तुमच्याकडे डोनर ॲटम्स असतील तेवढा त्या कॉम्प्लेक्सचा काय असतो, कोऑर्डिनेशन नंबर असतो. म्हणजे अशा प्रकारे कुठलाही प्रकारचा जर कॉम्प्लेक्स तुम्हाला दिला तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण काय बघायचं आहे, तर त्याच्यामधला जो काही कोऑर्डिनेशन नंबर आहे तो जर तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा असेल तर आपण पहिल्यांदा काय बघायचं, त्याच्यामधला लिगँडचं नेचर बघायचं. मोनोडेंटेड असला तर जेवढे लिगँड आहेत तेवढा त्याचा कोऑर्डिनेशन नंबर. पण जर बायडेंटेड असेल तर जेवढे तुमच्याकडं लिगँड असतील त्याच्या दुप्पट तुमच्याकडं काय असणार आहेत, डोनर ॲटम असणार आहेत. आणि मग त्यानुसार आपण त्याच्यामध्ये जो काही त्याचा कोऑर्डिनेशन नंबर आहे डायरेक्टली अटॅच्ड टू द सेंट्रल मेटल आयन, तो जो नंबर असतो तो नंबर आपण काय करतोय त्या ठिकाणी मेन्शन करतो. म्हणजे अशा पद्धतीनं हा जो काही कोऑर्डिनेशन नंबर आहे हा कोऑर्डिनेशन नंबर आपण मोनोडेंटेडसाठी आणि बायडेंटेडसाठी आपण काय करू शकतो, आयडेंटिफाय करू शकतो. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे 2 प्रकारचं फॉर्मेशन्स आहेत. पहिला आहे डबल सॉल्ट आणि दुसरा असतो कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स. बऱ्याच वेळा बोर्ड एक्झाममध्ये आपल्याला याच्यामधलं जे काही डिस्टिंग्विशिंग पॉईंट्स आहेत ते डिस्टिंग्विशिंग पॉईंट्स आपल्याला विचारलेले
आहेत. त्यासाठी हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे बोर्ड एक्झामच्या दृष्टीनं. मग पहिल्यांदा पॉईंट कुठला आहे ते समजून घेऊया. कोणता पॉईंट आहेत तर 2 पॉईंट्स आहेत. पहिला पॉईंट कुठला आहे त्याच्यामधला डबल सॉल्ट आणि दुसरा कंपाऊंड कुठला असतो तुमचा तर कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स. मग डबल सॉल्ट म्हणजे काय, त्याचबरोबर कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स म्हणजे काय हे आपण काय करूया 1 बाय 1 पाहूया. मग पहिल्यांदा बघूया आपण कॉम्बिनेशन ऑफ 2 or more stable compounds in stoichiometric ratio gives 2 types of substances, namely double salt and coordination complex. म्हणजे जो काही तुमचा कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स असेल किंवा डबल सॉल्ट आहे, हे डबल सॉल्ट आणि कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स तुम्हाला कशा पद्धतीनं ऑब्टेन केला जातो हे आपल्याला पहिल्या पॉईंटमध्ये काय करायचं आहे एक्सप्लेन करायचं आहे. म्हणजे डबल सॉल्ट म्हणजे काय किंवा डबल सॉल्ट कुठं भेटतो, कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स कुठं तयार होतो ते आपल्याला पहिल्यांदा काय करायचं आहे मेन्शन करायचं आहे. मग आपण काय म्हणू शकतोय बघा, द कॉम्बिनेशन ऑफ 2 or more स्टेबल कंपाऊंड्स. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे कॉम्बिनेशन करायचं आहे कशाचं तर 2 or more स्टेबल कंपाऊंड्स. कशामध्ये इन द स्टायचोमेट्रिक रेशो, त्याच्या स्टायचोमेट्रिक रेशोमध्ये. अँड इट कॅन बी गिव्ज 2 टाईप्स ऑफ सबस्टन्सेस. आणि जर तसं झालं तर तो काय आपल्याला शो करतो 2 टाईप्स ऑफ सबस्टन्सेस देतो. आणि ते 2 टाईप्स ऑफ सबस्टन्सेस म्हणजेच कोण असतो आपला, एक असतो डबल सॉल्ट आणि एक असतो कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स. म्हणजे कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स आणि जो काही डबल सॉल्ट आहे हे कुठून अरायजेस होतात तर जे काही स्टायचोमेट्रिक रेशो असतो दिलेल्या कंपाऊंडमधला, त्या दिलेल्या कंपाऊंडमधल्या स्टायचोमेट्रिक रेशोवरून आपण हे काय करत असतोय 2 सबस्टन्सेस आहेत ते 2 सबस्टन्सेस त्या ठिकाणी एक्सप्लेन करतोय. मग इन डिटेल आपण बघूया डबल सॉल्ट सबस्टन्स म्हणजे काय किंवा कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स म्हणजे काय. मग त्यापैकी पहिलं बघूया डबल सॉल्ट. डबल सॉल्ट म्हणजे काय तर डबल सॉल्ट डिसोसिएट्स इन वॉटर कम्प्लिटली इनटू सिम्पल आयन. म्हणजे जेवढे जेवढे तुमच्याकडे डबल सॉल्ट असतील तेवढे तेवढे डबल सॉल्ट आपण काय करू शकतो डिसोसिएट करू शकतो. कशामध्ये इन वॉटर कम्प्लिटली इनटू सिम्पल आयन्स. म्हणजे डायरेक्ट त्याचं आपण काय करू शकतो डिसोसिएशन करू शकतो इन वॉटर पाण्यामध्ये. आणि त्याच्यापासून आपण काय भेटतात आपल्याला तर सिम्पल आयन त्या ठिकाणी भेटतात. मग फॉर एक्झाम्पल बघूया, समजा आपल्याकडं कॅर्नालाइट नावाचा कंपाऊंड जर घेतला. मग या कॅर्नालाइट नावाच्या कंपाऊंडचं स्ट्रक्चर बघूया. डबल सॉल्ट आहे KCl.MgCl2.6H2O. आता हा कंपाऊंड जो आहे कॅर्नालाइट ह्याला डबल सॉल्ट का म्हणायचं तर ह्याच्यामध्ये 2 प्रकारचे सॉल्ट आहेत. पहिला सॉल्ट कुठला आहे तर KCl आणि दुसरा कुठला आहे MgCl2. म्हणजे तुमच्याकडे जे एक्झाम्पल आहे त्या एक्झाम्पलमध्ये तुमच्याकडं 2 प्रकारचे सॉल्ट आहेत आणि म्हणून अशा प्रकारचं जे एक्झाम्पल तुमच्याकडं असेल त्या एक्झाम्पलला काय म्हटलं जातं डबल सॉल्ट म्हटलं जातं. आता हे जे काय डबल सॉल्ट आहे हा फक्त काय करायचा डिसोसिएट करायचा इन वॉटर. आणि जर तो जर डिसोसिएट केला तर डायरेक्ट तुम्हाला काय होतंय बघा, इथं जर हा सॉल्ट आहे KCl हा जर मी डिसोसिएट केला तर काय होणार आहे याच्यातून K प्लस ॲक्वियस मिडियम सोल्युशन बाहेर पडणार आहे प्लस दुसरा तुमच्याकडं Mg+2. म्हणजे इथून जर हा डिसोसिएट केला तर ह्याच्यापासून काय बाहेर पडणार आहे Mg+2 इन ॲक्वियस मिडियम. आणि राहणार काय बघा, इथं एक Cl आहे, इथं 2 Cl आहेत, टोटल किती Cl पडणार आहेत बाहेर 3Cl मायनस इन ॲक्वियस मिडियम. म्हणजे जर तुमच्याकडं अशा प्रकारचा कंपाऊंड असेल आणि जर हा कम्प्लिटली डिसोसिएट केला आपण तर त्याच्यापासून आपल्याला काय भेटतात तर सिम्पल आयन भेटतात. म्हणजे डायरेक्ट हा KCl आहे, हा KCl जर आपण डिसोसिएट केला
तर के काय भेटणार आहे तुम्हाला, के प्लस हा MgCl2 आहे, हा डिसोसिएट केला की काय भेटणार आहे, Mg+2. आणि हे जे काय के प्लस आहे, Mg+2 आहे, Cl मायनस आहे, थोडक्यात हे काय आहेत आपले, तर सिम्पल आयन्स आहेत. म्हणजे जर डबल सॉल्ट आपल्याला मेन्शन करायचं असेल तर डबल सॉल्ट म्हणजे थोडक्यात काय, तर जे सॉल्ट इझिली डिसोसिएट होतात आणि त्याच्यापासून सिम्पल आयन भेटतात, अशा प्रकारचा जो काही सॉल्ट असेल त्या सॉल्टला काय म्हटलं जातं, डबल सॉल्ट म्हटलं जातं. नेक्स्ट बघूया आपण दुसरा सबस्टन्स. तो दुसरा सबस्टन्स आहे कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स. मग कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स म्हणजे काय, अ कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स डिसोसिएट्स इन वॉटर विथ ॲट लिस्ट वन कॉम्प्लेक्स आयन. दोघांमधला फरक फक्त एवढाच आहे, दोन्ही ठिकाणी आपण काय करतोय, डिसोसिएशन करतोय. म्हणजे जो काही तुमचा कॉम्प्लेक्स आहे त्या कॉम्प्लेक्सला आपण काय करतोय, डिसोसिएट करतोय इन वॉटर. एका ठिकाणी भेटतो आपल्याला सिम्पल आयन आणि एका ठिकाणी आपल्याला काय भेटतात, ॲट लिस्ट वन कॉम्प्लेक्स आयन. म्हणजे एक तरी तिथं काय भेटला पाहिजे, कॉम्प्लेक्स भेटला पाहिजे. आणि जर तिथं ॲट लिस्ट वन कॉम्प्लेक्स आयन भेटत असेल तर अशा प्रकारचं जे काय फॉर्मेशन आहे त्यांना काय म्हटलं जातं, कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल आपण त्याची रिॲक्शन बघूया. समजा आपण एखादा कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स घेऊया. समजा काय आहे, तर K4FeCN6 आणि हा जो काही K4FeCN6 आहे ह्याचं डायरेक्ट काय करा, डिसोसिएशन करा. आता जर डायरेक्ट मी याचं डिसोसिएशन केलं तर इथं जो काही काउंटर आयन आहे, म्हणजे हा स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर हा काय होतो, इझिली डिसोसिएट होतो. म्हणजे हा जो काही पोटॅशियम आहे हा पोटॅशियम तुमचा काय होतो, इझिली डिसोसिएट होतो आणि म्हणून त्याला काय म्हटलं जातं, काउंटर आयन म्हटलं जातं. आता राहणार काय बघा, हा जर K4 बाहेर पडला 4K प्लसमधून तर राहणार काय तुमच्याकडं, FeCN6 4 मायनस चार्ज. आणि हा जो काही तुमचा FeCN6 4 मायनस चार्ज असणारा कॉम्प्लेक्स आहे त्यालाच काय म्हटलं जातं, कॉम्प्लेक्स आयन म्हटलं जातं. म्हणजे ज्यावेळेस अशा प्रकारचा एखादा कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स आपण डिसोसिएट करू त्यावेळेस तुम्हाला काय भेटलं पाहिजे, ॲट लिस्ट वन कॉम्प्लेक्स आयन फॉर्म झाला पाहिजे. आणि जर असं होत असेल तर तिथं जो तुमचा कॉम्प्लेक्स असतो त्या कॉम्प्लेक्सला काय म्हटलं जातं, कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स म्हटलं जातं. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला डबल सॉल्ट आणि कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स ह्या दोघांना डिस्टिंग्विश करता आलं पाहिजे. डबल सॉल्टमध्ये काय भेटतं तुम्हाला, सिम्पल आयन आणि कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्समध्ये काय भेटतो आपल्याला, कॉम्प्लेक्स आयन. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्हाला काय करायचं आहे, ह्या दोघांचं डिस्टिंग्विश करायचं आहे. ते आपण एखाद्या रिॲक्शनच्या साहाय्यानं काय करू शकतोय, रिप्रेझेंट करू शकतोय.